The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अपमत्तोपमत्तेषु सुतेषु बहुजागरो अबलस्सवसिद्धस्सो हित्वा याते सुमेधसो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या भंडारा जिल्ह्यातील जाख, खोलापूर, अर्जुनी, न्यू आदर्श नगर, गिरोला या ठिकाणी सम्यक बुद्ध विहार आणि संपूर्ण श्रद्धावान उपासक उपासिकांच्या वतीने वर्षावास पर्वामध्ये जे काही आपण ग्रंथ वाचन केले होते, त्याचा समारोप म्हणून पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेसना आज रोजी इथे आपण आयोजित केलेली आहे। तेव्हा सर्व आयोजक श्रद्धावान उपासक उपासिका बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क गिरोला तालुका जिल्हा भंडारा धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। पहा, तुम्ही सर्वजण या ऐतिहासिक पावनभूमीमध्ये वास्तव्यास आहात आणि हा जो परिसर आहे वैनगंगाच्या तीरावरती वसलेला हा प्रदेश आहे। मौर्य घराण्यापासून ते सातवाहनांपर्यंतच्या अनेक पिढ्या या परिसरामध्ये राहून गेलेल्या आहेत। काही ठिकाणी उल्लेख आहे सम्राट अशोकही या प्रांतामध्ये प्रदेशामध्ये राहून गेल्याचे काही पुरावे आहेत। पौनीचा स्तूप आहे, तिथे 2 स्तूप होते आणि त्याचाही इथे एक ऐतिहासिक पुरावा आपल्याला पाहायला मिळतो। नागपूरची दीक्षाभूमी आहे, बाजूलाच ताडोबाचं अभयारण्य आहे, म्हणजे पौनीच्या भंडाऱ्याच्या आजूबाजूला चंद्रपूर आहे, गोंदिया आहे आणि नागपूर ऑरेंज सिटी आहे, की ज्या सिटीमध्ये आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली। आणि या ऐतिहासिक असलेल्या प्रदेशामध्ये आपणही वास्तव्य करताय, त्यामुळे बौद्ध इतिहासाला जवळून पाहण्याचं अहोभाग्य रामटेकच्या स्तूपांच्या माध्यमातून असेल किंवा पौनीच्या स्तूपाच्या पुरातन वास्तूच्या माध्यमातून असेल, तुम्हाला
या अशा परिसरात राहण्याचं अहोभाग्य प्राप्त झालं. निश्चितच त्यामुळे आपण जे पूर्वज बौद्ध होते त्यांचे तुम्ही वंशज आहात. कदाचित तुम्हालाही माहिती नाही आहे की तुम्ही कोणत्या पूर्वजांचे वंशज आहात. असू शकते की सातवाहन घराण्याच्या कालखंडामध्ये तुमच्या वंशातलं कोणीतरी जन्मास आलेलं असावं आणि इथे जे बौद्ध विहाराचं स्तूपाचं शिलालेखांचं निर्माण केल्या गेलं त्या काळात वाकाटक राजांकडून सातवाहनांकडून मौर्य राजांकडून त्यावेळेस सांगता येत नाही. तुमच्या पंजोबाचे पंजोबा म्हणा किंवा पंजी म्हणा का त्यांच्या पंजोबाचे पंजोबा म्हणा, त्यामध्ये दान देण्यासाठी, त्या विहारांचं निर्माण करण्यासाठी, गंगेतून रेती बाहेर काढण्यासाठी किंवा कोणतं तरी काम करून बौद्ध इतिहासाची उजळणी करण्यासाठी किंवा बौद्ध इतिहासाला उजागर करण्यासाठी तुमच्याही वंशजांचा हातभार लागलेला असावा आणि त्या अनुषंगाने तुम्ही पुण्यवान आहात असे मी समजतो. आणि म्हणून बघा, तुम्हाला काही फार जास्त लांब लचक प्रवचन देणार नाही आम्ही. एक भंतेजी आता बोलले. आता मी ही जी गाथा म्हणालो बघा, धम्मपदातील अपमाद वग्गातील गाथा आहे. भगवान म्हणतात की स्वहिताची अपेक्षा बाळगणाऱ्यांनी, लक्षपूर्वक ऐका, स्वहिताची अपेक्षा बाळगणाऱ्यांनी 4 प्रसंगी सावधानता बाळगली पाहिजे. समजते मी काय म्हणतो? भगवान काय म्हणतात? स्वहिताची अपेक्षा बाळगणाऱ्यांनी 4 प्रसंगी सावधानता बाळगली पाहिजे. आता स्वहित कोणाला नको आहे? इथे कशासाठी आलात तुम्ही? स्वहितासाठी आलात की परहितासाठी आलात? स्वहितासाठी आलात. यारे भंतेजी येणार आहेत आणि धम्माची देसना होणार आहे आणि आपण गेलो पाहिजे. धम्माचा उपदेश, धम्माची बुद्धाची वाणी ऐकली पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे. स्वहितच तर आहे ना. जे जे म्हणून काही जीवनामध्ये आपण करत असतो ते स्वहितासाठीच करत असतो, बरोबर की नाही? चांगल्या गोष्टींचं अनुकरण कशासाठी केल्या जाते? स्वहितासाठी केल्या जाते. कोणतीही गोष्ट आपण स्वहितासाठी केली पाहिजे आणि स्वहितासाठी म्हणून जे जे काही करायचं आहे तर ते करत असताना 4 प्रसंग असतात आणि 4 प्रसंगामध्ये आपण सावध असायला पाहिजे. नाही तर सावध नसेल तर अशा जीवनामध्ये लय संध्या येतात. चान्स म्हणतो ना आपण, गोल्डन चान्स. बघा, अनेकांच्या जीवनामध्ये अनेकदा गोल्डन चान्स येतात, पण सगळ्यांनाच ते गोल्डन चान्स टिकवता येत नाहीत. सर्वांनाच ते गोल्डन चान्स, त्याचा चान्स घेता येत नाही, त्याचा आनंद घेता येत नाही, त्याचा उपभोग घेता येत नाही. आणि मग साप निघून गेला की फरकांडीला दोष देतात. अर मी यायला पाहिजे होतं, नाही का बाई? भंतेजी औरंगाबादून आले होते का? अच्छा, करुणानंद भंतेजी आले होते. दुसरे 2 भंतेजी, धम्मबोधी भंतेजी, धम्मानंद भंतेजी आले होते. मला नाही सांगितलं हो, मी तर स्टेटसच पाहिलं नाही हो. आणि मग म्हणते बापा कायच करून कायच नाही सांगा. अच्छा, जेवण पण होतं का? बापा मग तर लयच नुकसान झालं म्हणते. केव्हा? वेळ निघून गेल्यावर म्हणते नुकसान झालं. वेळ थांबते का कोणासाठी? वेळ कुणासाठीच थांबत नाही. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की जीवन हे अमूल्य आहे. जीवन हे अमूल्य आहे, मूल्यवान आहे. आणि हे मूल्यवान जीवन जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या पुण्यकर्माने संधी प्राप्त होते तेव्हा त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. या जगतामध्ये फार कमी लोक असे आहेत की ज्यांना संधीचं सोनं करता येते. बरेच लोक संधी येऊन देखील आळसामध्ये राहतात, प्रमादात राहतात, झोपेत राहतात, सोंग करतात, झोपेचं ढोंगी राहतात आणि झोपून राहतात, गुंगीत राहतात, कैफमध्ये राहतात, नशेमध्ये राहतात, आपल्याच गाठोड्याला बाळगू बाळगू परेशान असतात आणि काय करून कसं करू, काय करून कसं करून जाग्यावरच उड्या मारतात लय लोक. आता नेहमी सांगतो आपण, समजा आपल्याला कोणता आजार झाला तर आजार झाल्यावर काय केलं पाहिजे? डॉक्टरांकडे गेलं पाहिजे का नाही? आजार झाला हे समजलं आपल्याला तर आपल्याला समजलं पाहिजे की आपण आजार झाला तर डॉक्टरांकडे जाऊ.
आणि डॉक्टरांकडे जाऊन तर मग इंजेक्शन घेऊ, गोळ्या घेऊ, डॉक्टरनं लिहून दिल्या त्या गोळ्या खाऊ आणि सांगितलेलं पथ्य पाळू तर आजार बरा होईल का नाही? आणि नुसतं घरीच म्हटलं अरे लय ताप आला हो, लय खोकला येऊ लागला हो, लय सर्दी झाली हो, ना आता कसं करून मी वाचतो का नाही, जगतो का नाही, मरतो का काय, समजा असं म्हणत असेल आपण, त्याचा उपयोग आहे का काही? उपाय शोधता आला पाहिजे, उपायाचं अनुसरण करता आलं पाहिजे. आणि भगवंताने 2600 वर्षांपूर्वी बघा दुःख आहे हे कबूल केल्याशिवाय, मान्य केल्याशिवाय आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही, अशा प्रकारचा उपदेश केला. बघा भगवान काय म्हणाले, दुःख आहे हे जर समजलं आपल्याला तर दुःखावर उपायही आहे, निश्चित आहे, आणि तो उपाय आपल्याला शोधता आला पाहिजे. जसं की आपण तहान लागल्यावर विहीर खोदतो काय? तहान लागल्यावर विहीर खोदतो काय कोणी? भूक लागल्यावर म्हणेल का चला आता पेरणी करू द्या, आता भाताची शेती करू द्या, धान टाकू द्या, आणि नंतर धान आलं की मग त्याचं तांदूळ वगैरे काढले की नंतर तांदूळ शिजवतो जेवण करतो, जमेल का? तोपर्यंत तर मरून जाऊ आपण, नाही का? आणि बुद्धांनी हेच शिकवलं आहे. मग जीवनामध्ये बघा की कधी कोणती संधी येईल हे सांगता येत नाही. धम्माची देसना ऐकण्याची सुद्धा ही सुवर्ण संधीच असते. भगवंतानं दुर्लभ काही गोष्टी सांगितल्या मानवी जीवनामध्ये. भगवान काय म्हणाले, या जीवनामध्ये काही गोष्टी दुर्लभ आहेत, म्हणजे पुन्हा पुन्हा मिळत नाहीत, नेहमी मिळत नाहीत. आणि त्या दुर्लभ गोष्टींपैकी एक गोष्ट भगवंतानं सांगितली, सद्धम्माची देसना श्रवण करायला भेटणे हे सुद्धा दुर्लभ आहे. बघा आहे का नाही? अभी आज है यहाँ पर, कल चले जाएंगे, कल दूसरे गांव में, परसों और किसी गांव में. त्याच गावामध्ये पुन्हा पुन्हा धम्मदेसना होते काय? नाही होत. पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल काय? नाही. पण घर तुमचं इथेच, जेवण तेच, पलंग तोच, गादी तीच, सोफा तोच, खुर्च्या त्याच, कपडे तेच, माणसं तेच, आणि तेच ते नवीन काय त्याच्यात? पण जे लोक आळसाला बाजूला सारून इथे आज तुम्ही आलात, तुम्ही धन्य झालात, तुम्ही पुण्याची भागीदारी झालात. बुद्धाची वाणी प्रत्यक्ष तुम्हाला ऐकायला मिळते. आमच्या सरिताताई मेश्राम बघा भिलाईवरून मध्य प्रदेशातून आल्या, नाही का? कोणकोणत्या उपासक उपासिका कुठून कुठून येतात. आता काल त्या चंद्रपूरला पाहिला आम्ही, त्या भंतेजींच्या आपल्या ताडोबा अभयारण्यामध्ये आम्ही गेलो होतो कठीणची वरदानाला. कुठून कुठून लोक आले. भंतेजी म्हणे तुम्ही येणार आहे तर ऐकण्यासाठी, धम्मदेसना ऐकण्यासाठी भिक्षू संघ येणार आहे, धम्मदेसना ऐकण्यासाठी, भिक्षूंना पाहण्यासाठी, कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही आलो. की तू कुठून कुठून लोक येतात बघा. नागपुरात कार्यक्रम असल्यावरही आणि सगळीकडेच कार्यक्रम जेव्हा असतो, जे श्रद्धावान लोक असतात तर कुठून कुठून येतात. आणि त्यामुळे बघा मी तुम्हाला सांगेल, स्वहिताची अपेक्षा जे कोणी बाळगतात त्यांनी 4 प्रसंगामध्ये सावधगिरी, सावधानता बाळगावी असे बुद्ध म्हणाले. कारण जलद धावणारा घोडा, जलद म्हणजे फास्ट, जलद धावणारा घोडा दुबळ्या घोड्याला जसा मागे टाकतो का नाही? तुम्ही स्पर्धा पाहता का कधी? काल भंतीजीने आम्हाला एक दाखवला व्हिडिओ फेसबुकवरती का यूट्यूबवरती. तर 39 वर्षाचा एक प्लेयर, खेळाडू क्रिकेटचा, 39 वर्षाचा एक खेळाडू, दुसऱ्याचं किती 24 वर्ष, दुसऱ्याचं 24 वर्षाचं वय, तोही खेळाडू प्लेयर क्रिकेटर, दोन्ही क्रिकेटर, एक 39 वर्षाचा आणि दुसरा 24 वर्षाचा तरुण, दोघेही परफेक्ट आपल्या आपल्या त्या क्षेत्रामध्ये क्रिकेट खेळण्यामध्ये. दोघांची स्पर्धा लावली मैदानामध्ये. 39 वर्षाचा क्रिकेटर जिंकला आणि 24 वर्षाचा क्रिकेटर हरला. बघा तुम्ही, प्रयत्न केल्यावर काय होऊ शकत नाही, काय होऊ शकत नाही. अहो काहीही होऊ शकते. आपल्या नागपूर जवळील ते धनविजय, काय ते दोघे बहीण भाऊ, धनविजय काहीतरी आहेत, दोघेही बहीण भाऊ आहेत, दोघेही अपंग आहेत. पण जिथे कुठे प्रवचन असतील त्या खेड्या गावातून, त्या दिवशी ते चंद्रपूरला पण आले, नागपुरातल्या कार्यक्रमाला आले, सगळीकडे येतात बघा. ती श्रद्धा आहे काही लोकांमध्ये बघा. आणि भगवंताने सांगितलं की जलद धावणारा घोडा दुबळ्या घोड्याला मागे टाकतो, तसं आळशी लोकांमध्ये, आळस रहित व्यक्ती त्या आळशी लोकांवरही मात करतो आणि झोपलेल्यांमध्ये जागी असणारा व्यक्ती त्या झोपलेल्यांवरती मात करतो. बुद्धिवान पुरुषाने, बुद्धिवान व्यक्तीने अशाच प्रकारे आपल्या मनातील आळस दूर केला
तर तोही या जीवनामध्ये सगळ्या जगाला मागे टाकून पुढे आणि पुढे पुढे आणि पुढे जाऊ शकतो. एखादा विद्यार्थी असेल बघा, त्याच्याकडे कोणत्या सुविधा नसतील, परंतु त्याच्यामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल, ध्येय असेल त्याच्यामध्ये, तर तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि यश प्राप्त करतो. आणि या देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम, अत्यंत मोटिवेशनल, प्रेरणादायी, आदर्शवत असं उदाहरण कोणतं असेल की कोणत्याही सुविधा नसताना देखील जर जिद्द असेल, चिकाटी असेल आणि आळस नसेल तर आपण यशाचं शिखर पादाक्रांत करू शकतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कोणत्या सुविधा नव्हत्या, विद्यार्थी असताना होत्या का? बाहेरच्या सार्वजनिक लाईट खाली बसून अभ्यास करत होते बघा. वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागला. आणि ज्या व्यवस्थेनं छळलं, ज्या व्यवस्थेनं त्रास दिला, त्याच व्यवस्थेला एक संघ ठेवण्यासाठी, म्हणजे देशाला एक संघ ठेवण्यासाठी त्याच महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं बघा. आणि जगातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उदाहरण स्वतःमधून निर्माण केलं की जर प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करू शकत असेल, जर आळसाला आपण झटकून टाकू शकत असेल, आळस रहित राहू शकत असेल, तर आपण यशाचं शिखर गाठू शकतो. आणि बुद्ध तेच म्हणाले की जलद धावणारा घोडा दुबळ्या घोड्याला मागे टाकू शकतो. आणि म्हणून आपणही जलद धावणाऱ्या घोड्यासारखे असलो पाहिजे. प्राण्यांचाही गुण आपल्यात असला पाहिजे की नाही. घोडा हा सतर्क असणारे, सावध असणाऱ्याचं प्रतीक आहे बघा. बुद्ध धम्माच्या शिल्पकृतीमध्ये घोड्याचं प्रतीक सांगितलेलं आहे की आळस रहित. सिंहाचा गुण घेतला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. सिंह पण सतर्क राहतो, सावध राहतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनाला जर खरोखर स्वतःचं हित आपल्याला करून घ्यायचं असेल तर कोणते 4 प्रसंग असतात की त्यावेळेस आपण आळसरहित राहावे, जागरूक राहावे, सावध राहावे. तर पहिला प्रसंग असतो बघा, कोणत्या कोणत्या वाट्याने दुःख आपल्या वाट्याला येते माहिती आहे तुम्हाला? तर पहिली एक गोष्ट असते, पहिला प्रसंग असतो तो म्हणजे राग. राग म्हणजे काय? तर व्यवहाराच्या भाषेमध्ये रागाला क्रोध म्हणतात, पण भगवंताच्या भाषेमध्ये रागाला आसक्ती म्हणतात. रागाला काय म्हणतात? आसक्ती. आता आपण राग जो शब्द वापरतो तो क्रोधासाठी वापरतो. मला राग आला म्हणतो, त्यांना राग आला म्हणतो. पण बुद्धाच्या भाषेमध्ये, पाली भाषेमध्ये रागाचा अर्थ काय होतो? आसक्ती. तर आसक्ती कोणती? तर समजा आता इथे फोडणी दिली, आता हे फोडणी देतील ना स्वयंपाकी, हो, फोडणी दिल्यावर सुगंध येते का नाही? येते का नाही? समजा कावळे ओरडत असतील आणि नेमकी फोडणी दिली, तर बापा इथं धम्मदेसना सुरू असो का काही सुरू असो, कोणतं सिग्नल भेटते? जेवण तयार होत आहे, भेटले की नाही? आसक्ती लगेच निर्माण होते बघा. आपल्या नाकाने सुगंध घेतला की लगेच नाकाचे सेन्सर जे आहेत मेंदूला सांगतात, मेंदूचे सेन्सर, नाकाचे सेन्सर एक आहेत, आणि लगेच आपलं पोट मग सांगते त्याला भूक लागली हो, भूक लागली हो, भूक लागली हो. कशातच मन रमत नाही. तर भगवंताने सांगितलं बघा की जेव्हा कधी आपल्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होईल तर ते आपल्याला समजलं पाहिजे की ही आसक्ती आपल्याला दुःख देते, आणि आसक्ती जर आपल्याला दुःख देऊ शकते तर मग आसक्तीवर आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे. आणि आसक्तीवर ताबा मिळवायचा असेल तर आळस मनामध्ये निर्माण झाला नाही पाहिजे, आपण सावध राहिलो पाहिजे. बघा तुम्ही आता जे आले नाही ते आळसामुळे आले नाही. त्यांच्या टीव्हीच्या प्रतीची आसक्ती म्हणा, किंवा जे त्या सीएमच्या कार्यक्रमाला गेले असतील राजकारणवाले, तर त्यांना वाटलं इकडं काय म्हणते, तर कधी ऐकता येते बापा सीएम आलं, सीएमला पाहू दे, भाषण ऐकू दे. आता काय त्यांना ऐकता येते यूट्यूबवर, टीव्हीवर, काय ऐकता येत नाही का? पण मनाचा कल कोणीकडे आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. भगवान म्हणाले ज्यांना मनाचा कल समजू शकते, मनाचा कल आपल्या कोणीकडे आहे ह्याच्याबद्दल ज्यांना भान आहे, तेच लोक दुःखातून मुक्त होऊ शकतात. ज्यांना भानच नाही ते वाहत जातात. बरोबर की नाही? आता जे कोणत्या कोणत्या आसक्तीला चिपकून घरीच बसले असतील समजा, किंवा भलतीकडेच निघून गेले असतील,
तर अर्थातच भगवान बुद्ध म्हणाले ते आळशी आहेत, ते सावध नाही आहेत, कारण ही संधी पुन्हा येत नाही. म्हणून आपल्या पंच इंद्रियांच्या माध्यमातून, तसं तर 6 इंद्रियांच्या माध्यमातून जे जे म्हणून काही उत्पन्न होते, तर भगवान बुद्ध म्हणाले ती आसक्ती आहे. मग त्या आसक्तीला आपल्याला लगाम लावता आला पाहिजे. जसं एखादा सारथी असतो, घोड्याला लगामाच्या द्वारे थांबवतो बघा. घोडा ताकदवर असतो की मनुष्य ताकदवर असतो? खरं पाहिलं तर घोडाच ताकदवर असतो ना. पण युक्तिवाद लढवला माणसाने त्याला लगाम लावण्याचा, आणि मग कोण ताकदवर ठरला? माणूस. हकीकतमध्ये ताकदवर कोण आहे? घोडा. आणि लगामाच्या द्वारे ताकदवर कोण ठरलाय? माणूस. हत्ती ताकदवर आहे की माणूस ताकदवर आहे? हत्तीच नाही का. पण अंकुशाच्या द्वारे खरा ताकदवर कोण आहे? माणूस. अंकुश टोचला आणि हत्तीला सांगितलं बस की बसते हत्ती. तुम्ही पाहिलं का कधी? हत्तीला म्हटलं उठ तर उठते हत्ती, हत्तीला म्हटलं चाल चालते हत्ती. माहिती आहे का तुम्हाला? तर भगवान बुद्ध म्हणाले आपल्याला जेव्हा जेव्हा या कानाच्या माध्यमातून, नाकाच्या माध्यमातून, डोळ्याच्या माध्यमातून, जिभेच्या माध्यमातून, पंच इंद्रिय 6 इंद्रियांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा कधी आसक्ती निर्माण होईल, तेव्हा तेव्हा त्या आसक्तीला आपल्याला आवरता आलं पाहिजे. आणि आसक्तीला जर आवरायचं आहे तर आपल्याकडे कोणतं शस्त्र असायला पाहिजे? सावधगिरी, सावधानता, संयम किंवा आळस रहित मनाची अवस्था असायला पाहिजे. बघा, या तोंडाने समजा आपण बोलता, तुम्ही लोक घरी कोणाला भांडत असाल, शिव्या देत असाल, रागावत असाल, आणि रागावून झाल्यावर, बोलून झाल्यावर कोणाच्या समोरच्या डोळ्यात अश्रू आले किंवा ते रुसले फुगले, जेवण नाही केलं, तर लगेच तुम्ही काय म्हणता? अरे चुकलं हो माझं, मी बोलायला नव्हतं पाहिजे होत. अहो चुकलं हो माझं, मी मारायला नव्हतं पाहिजे होत. अरे चुकलं हो माझं, मी तिकडे जायला नव्हतं पाहिजे होत. समजा स्वयं सो काय जे काय असेल, तर बघा तोंडावाटे कायेनं, वाचेनं आणि मनानंच आपण त्रुट्या करतो का नाही? काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, आणि मन, या 3च अंगाने आपण कर्म करत असतो. या 3 अंगाने कर्म करत असताना जेव्हा कधी आपण चुकतो तेव्हा दुःख उत्पन्न होते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं आपल्या या इंद्रियांच्या माध्यमातून जी आसक्ती उत्पन्न होते, तर ती आसक्ती आपल्याला थांबवता आली पाहिजे, तिचं दमन करता आलं पाहिजे. आणि दमन करायचं असेल तर आपल्याला आळस रहित राहावं लागेल. नाही तर कुठं गेलं की सापासारखं झोपते, असं नाही का? कुठे गेलं की सापासारखं झोपते तरी, नाही तर इकडं तिकडं मांडव पहा, लाईट पहा, पडदा पहा, झाडं पहा, पक्षी पहा, लेकरं पहा, काही जे दिसते तिकडंच पाहते. बघा, भरकटलेलं जे मन आहे ते जाग्यावर नसते, ध्यानावर नसते. ज्यांच्या मनाची भरकटलेली अवस्था आहे ते लगे काही वेगळं घडलं, हां हां आले, या बसा, कुठून आले? हां ते तिकडं पाहतात का, ते हे करतात का, ते करतात का. एकाग्र चित्त तेच लोक होऊ शकतात ज्यांचं चित्त स्थिर आहे, नाही का? बाकीचे इकडं पाहून तिकडचं ऐकून, काय काय पाहून, काय काय ऐकून, काय काय करून मन भलतीकडेच घेऊन जातात. आणि त्यामुळे भगवंतानं सांगितलंय की पहिला प्रसंग कोणता आहे, तर जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये आसक्ती उत्पन्न होत राहील तेव्हा तेव्हा आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण आसक्ती काय देते आपल्याला? दुःखच देते म्हणाले भगवान बुद्ध. आसक्ती दुःख देते, हे भगवंतानं सांगितलं ना. जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, हे सांगत असताना भगवंतानं सांगितलं षडायतन ही दुःख आहे. 6 आयतन जे आहे तेच दुःख देतात आपल्याला. म्हणून कानाच्या वाटे दुःख भेटते, डोळ्याच्या वाटे पण दुःख भेटते. की जसं की समजा बघा, आता समोर आता हे ऐकायला भेटते तुम्हाला, बरोबर आहे? आवाज सुंदर येते या साऊंडमुळं, तर ऐकायला येते तुम्हाला. मध्येच लाईट गेली समजा, तर काल तिथं होतो एका कार्यक्रमात मोठ्या, तिथे लाईट गेली बघा 2दा-3दा. तर लाईट गेल्यावर लगेच मूड चेंज होते की नाही आपला? त्याच क्षणाला मूड चेंज होते. तर कायच करावं, लाईट गेली, आता ऐकायला येत नाही. बघा क्षण बदलला की मनाची अवस्था बदलते. बघा का? तर ही आसक्ती निर्माण झालेली आहे. आता ऐकत राहावं, अरे खूप चांगला आहे हो, अरे बापरे किती चांगला आहे. जे कोणी समजा भिक्षू सांगत असेल, काहीतरी गोड वाटत असेल आपला, समजा बापा तुम्ही हे ऐकत नसाल, नेहमी तुम्ही टीव्ही तर लय पाहत असाल बापा. टीव्ही कोण पाहत नाही? टीव्ही तर लय पाहावं वाटते, कोणी अपवाद वगळता. आणि समजा टीव्हीवर एखादा सिरियल लागलं, लय तुमच्या आवडीचा आहे, सिरियल पाहू नका, डोके बहकवण्याचा कार्यक्रम आहे सिरियलमध्ये. तुम्ही बारकाईनं पाहत असाल तर डोके बहकवायचे कार्यक्रम लावून दिलेत बघा.
त्यांचं प्रोफेशन आहे, ते पैसे कमवतात आणि सर्वसामान्यांचे डोके बिघडवतात. माहिती आहे, एक दिवस अशीच उपासकाबरोबर चर्चा चालली होती. मी त्यांना विचारलं सहज, ते सांगत होते, भंतेजी म्हणजे काही लोक खरोखर तुम्ही सांगता तसं टीव्हीच्या लयच आहारी गेलेले आहेत. चित्रपटच आवडते कुणाला, तर कुणाला मालिकाच आवडतात म्हणे. बरोबर त्याच वेळेनुसार शेड्यूल बनवतात म्हणे. स्वयंपाक कधी करायचा, कामं कधी करायचे, आणि बरोबर टीव्ही समोर त्यावेळेत येऊन बसलो पाहिजे जेणेकरून आपला तो एपिसोड जाऊ नये. काही काही लोक सांग, मी चर्चा करतो, म्हटलं लोक काय पाहतात, त्या मालिकेत काय राहते, सिरियलमध्ये काय राहते, म्हटलं तुम्ही सांगू शकता का? हो म्हणे भंतेजी, काहीच नसते म्हणे. बायांचे भांडणं, सासूचे भांडणं, सासऱ्याचे भांडणं, सुनेचे भांडणं, पोराचे भांडणं, पोरगं गेलं निघून, बायको गेली निघून, यानं तिकडं गेला आणि ती कुठं गेली, काय काय गेलं ते सांगा. म्हटलं समजलं बापा, सांगू नका मला, सारी दुनिया माहिती आहे आपल्याला, बुद्ध धर्मात सगळंच काही आहे. तर बघा तुम्ही, बिघडवण्याचाच कार्यक्रम आहे का नाही? आता जे काही दृश्य दाखवतात टीव्हीवरती सगळं बिघडवण्याचा कार्यक्रम आहे. लहान लहान पोरं, लहान लहान पोरी बिघडवण्याचा कार्यक्रम आहे का नाही? आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की हे यासाठी म्हणून सांगतो की नेमकं काही तुम्हाला आवडते सिरियल, चित्रपट, आणि त्यावेळेस लाईट गेली तर काय होते? साऱ्या जगाचं दुःख जणू काय आपल्याकडे आले. आताच वेळ होती काय ना लाईट घालायची, आणि कोण घातली असेल लाईट समजू नका त्यांना, असं म्हणता का नाही? म्हणत असेल बाबा तुम्ही, ते सांगितले उपासकांना, त्यांना विचारलं मी, म्हटलं काय काय होते. आम्ही लय शिकतो, छोट्या छोट्या गोष्टीतून शिकतो, लोकांना सांगतो. बरोबर हे जे डोस देणं असतात हे लोकांकडून ऐकून घेतो बरोबर आपण, आणि ते बरोबर सांगतो त्याच्यातून, कारण का हे मोटिवेशनल असते. आणि त्यामुळे पहिली आसक्ती जी आहे नाका डोळ्या कानाच्या माध्यमातून निर्माण होणारी, तर भगवान बुद्ध म्हणाले तिला आपल्याला थांबवता आलं पाहिजे. आणि थांबवण्यासाठी काय करावं लागते? आळस रहित राहावं लागते, सावध राहावं लागते. आता तुमच्या या लेकरांना मोबाईलचे तुम्ही लावून दिले व्यसन, नाही तर रिमोटचे व्यसन लावून दिलेत. आता घरी जातो आम्ही, लोकांकडे पाहतो, ते पोरग मोबाईल हातात दिला तर मुकच बसते, शांत बसते, रडणं थांबवते, नाही तर सारं घर डोक्यावर घेते करू करू. काही काही घरामध्ये पाहतो ना, मोबाईलचा नाद लावून दिला, कारण ते गरोदर असताना त्या मम्मीने ते मोबाईलच हाताळला असेल आणि पप्पाने मोबाईलच हाताळला असेल, सगळ्या घरादारातल्या लोकांनी मोबाईलच हाताळला असेल. आता कधी नाही भेटला बाबासाहेबांमुळे चांगला चांगला मोबाईल, ते सोडतच नाही. मग यूट्यूब गेलं की फेसबुक पाहते, फेसबुक गेलं की इंस्टा पाहते, अजून व्हॉट्सअप पाहते, काय काय पाहते. ते लेकरू आतमध्ये म्हणते माझी मम्मी काय पाहू लागली, माझा पप्पा काय पाहू लागले. ते पाहत पाहत ते तिथं राहत जिवंत आहे ते बाळ. 9 महिने 9 दिवस ते तिथं असते, त्याच्यावर संस्कार होतात. ते बाहेर आलं की त्याला टीव्ही जर दिसली, कार्टून बिल्टून काही टीव्हीवर लावलं, हा ते असं मुकच पाहते. काही काही लोक मला फोटो पाठवतात, म्हणते जी म्हणे प्रवचन कसं ऐकते पहा. आता मम्मीनं प्रवचन ऐकले असतील, पप्पानं प्रवचन ऐकले असतील, घरात आजी आजोबा जे कोणी असतील त्यांनी प्रवचन ऐकले असतील, तर ते पोराला बरोबर वंदना लागली, प्रवचनं लागली की ते असंच पाहते ते टकमक. काही काही लेकराचे फोटो पहा, लहानपणामध्ये संस्काराचा परिणाम होतो ना. आणि म्हणून बघा की जर भलतेच कोणकोणत्या सवयी लागल्या, आसक्ती निर्माण झाली, तर रिमोट घेतला की दुःख आहे हातातून, मोबाईल हातातून हिसकावून घेतला की दुःख आहे, किंवा जे कोणतं टीव्ही पाहत असेल तर बाजूला केलं तर दुःख आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं आसक्ती जेव्हा कधी निर्माण होईल, ती कानाच्या माध्यमातून, नाकाच्या माध्यमातून, डोळ्याच्या माध्यमातून, जिभेच्या माध्यमातून असो की अजून कोणत्या इंद्रियांच्या माध्यमातून असो, स्पर्शाच्या माध्यमातून असो, जेव्हा कधी आसक्ती उत्पन्न होईल तेव्हा सावधता बाळगली पाहिजे आपण. समजलं का? सावधपणा. तुम्हाला चिमणी माहिती का? तुम्हाला चिमणी माहिती ना? तुम्हाला पक्षी माहिती? तुम्हाला पावसाळ्याच्या अगोदर बरोबर घरटे तयार करतात. पावसाळ्याच्या अगोदर काही काही पक्षी बरोबर पावसाळ्याची चाहूल लागली की घरटी तयार करतात. बघा, माणसाला सुचत नाही पण पक्ष्यांना, प्राण्यांना सुचते. बघा, बरोबर आपलं सगळं खाद्य सामुग्री, घर वगैरे तयार करून ठेवतात. भगवान बुद्ध म्हणाले अशाच प्रकारे आसक्ती निर्माण झाली की आपण त्या आसक्तीला संपविण्यासाठी किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आळस रहित मनाची अवस्था अर्थात सावधगिरी बाळगली पाहिजे. या पहिल्या प्रसंगी आपण स्मृती म्हणजे जागरूक ठेवून राहिलो पाहिजे, वावरलो पाहिजे, सतर्क राहिलो पाहिजे असं भगवंताने सांगितलं आहे. दुसरा प्रसंग सांगितला द्वेषाचा. कोणत्या दुसऱ्या प्रसंगी आपण सतर्क राहावं, सावध राहावं म्हणाले भगवान? तर द्वेष. आता द्वेष किती निर्माण होते आपल्यामध्ये तर आपल्याला विचारलं तसं समजेल. बघा, आपल्या पुढे कोणीतरी बसलं, लगेच द्वेष निर्माण होते का नाही बापा? लगेच होतेच ना. आपल्या पुढे कोणीतरी गेलं, होते की नाही द्वेष निर्माण? होते का नाही? ते विद्यार्थी दशेत असो की सर्वसामान्य व्यवहाराच्या कौटुंबिक दुनियेमध्ये असो, आपल्या घरापेक्षा कोणतरी चांगलं घर बनवलं, काय होते?
कौतुक वाटते काय, वा वा खूप चांगलं बांधलं हो, आमच्या घराच्या पेक्षा खूप चांगलं बांधलं तुम्ही, फार चांगलं असं. बापा नाकच मुरडते लगे. 2 नंबरचा पैसा आणला असेल ना म्हणते त्यानं, काय खरं आहे तिचं आणि त्याचं बापा विचारूच नका. कोणी दागिना आणावं तुमच्या आता लय दागिने बाबासाहेबांना सोन्यानं मडवलं तुम्हाला. तर लग्नामध्ये कुठे कोणत्या कोणत्या कार्यक्रमात माझ्या माता भगिनी तर बापा लय काय काय घेऊन घालून येतात, ते सोन्याचं नाकातून कानातून, म्हणजे ज्यांना काहीच मिळत नव्हतं ते समाज मालामाल केला की नाही बाबासाहेबांनं. आणि आता काही घालून आलं तर असं दुर्बीण सुरू होते, अशी पाहते, असं पाहते, खाली पाहते, वर पाहते, आणि आपल्यापेक्षा भारी असेल की बारीक तोंड करते, नाही तर नाक वाकडं करते, आणि बाजूला कोणी बसलं असलं खाजवते त्यांना. ते पाय ते चोर 2 नंबरचे काम करते की नाही, हे बघ 2 नंबरचा आहे म्हणते. कौतुक कौतुक नाही करत, त्रुटी काढते, नाव ठेवते. हा मनुष्याचा स्वभाव आहे बघा. आपल्यापेक्षा कोणी चांगलं दिसलं तिथं द्वेष करते. पोरगा असो, पोरगी असो, माणूस असो, बाई असो, बायको असो, नवरा असो, कोणी असो, आपल्यापेक्षा कोणी वरचढ, आपल्यापेक्षा कोणी चांगलं, आपल्यापेक्षा कोणी पुढं चाललं, आपल्यापेक्षा कोणाचं तरी चांगलं भलं झालं तर लगे काय निर्माण होते, द्वेष निर्माण होते, ईर्ष्या निर्माण होते, मत्सर निर्माण होते, क्रोध निर्माण होते, बरोबर की नाही. आणि मग बदल्याचा भाव निर्माण होते त्याच्या माध्यमातून. कोणता भाव निर्माण होते, बदल्याचा भाव. पाहून घेतो म्हणते, माझ्या पुढे जातो का, मग कासवासारखं सस्यासारखं लागते भांड. पण मग ते कासवच बिचार, जरी हळूहळू धावते पण ते आळस रहित राहते, सावध राहते, सतर्क राहते, नाही का. जिंकते कोण, कासव जिंकते. ससा आपल्याच गर्वात, मी असा आणि मला कोणी हरवू शकते का, असेच काही काही लोक असतात बघा जीवनामध्ये. आणि माझ्यापेक्षा कोणी पुढे जाते का, आणि माझ्यापेक्षा कोणाचं काय आहे काय, मीच आहे काय काय आहे. आणि एक दिवस असा येते संपून जातात लोक, जातात का नाही. आणि त्यामुळे बघा दुसरा विषय सांगितला, प्रसंग सांगितला की कोणत्या प्रसंगामध्ये आपण सावध राहावं. तर भगवान म्हणाले द्वेष निर्माण झाला की आपल्याला आवर घातली पाहिजे. अर भगवंतानं सांगितलं ना द्वेष बरा नाही, तर भगवान म्हणाले आवर घाला, नाही का. आवर घातला पाहिजे ना. गाडीला ब्रेक असते का नाही, ब्रेकर लागलं, गतिरोधक लागला, खराब रोड लागला की गाडीला ब्रेक दिलेला आहे, थांबवा, स्लो करा, गिअर कमी करा. नाही तर समजा ब्रेकर असो, काय गतिरोधक असो, का खड्डा असो, का काही असो, एका स्पीडमध्ये चालते का गाडी, चालल्यावर काय होईल, सारी गाडी खिळखिळी होईल ना, चाकं खराब होतील, इंजिन खराब होईल. आणि त्यामुळे भगवंतानं सांगितलं की या प्रसंगी आपल्याला सावधगिरी बाळगता आलं पाहिजे. कोणत्या, की द्वेष मनामध्ये उत्पन्न झाला की आपण सावधता बाळगली पाहिजे, सावधगिरी बाळगली पाहिजे. तिसरा प्रसंग सांगितला भगवंताने, मोह. मोह समजते का तुम्हाला, मोह उत्पन्न झाला. मोह म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा भेटू दे, मलाच भेटू दे, दुसऱ्याला नाही भेटलं पाहिजे, मलाच भेटलं पाहिजे, भलं झालं पाहिजे, पण कोणाचं, माझंच भलं झालं पाहिजे, इतरांचं नाही. जगाला आवडलं पाहिजे, कोण, मीच आवडलं पाहिजे, इतर नाही. वाटते ना असं लोकांना, बिलकुल. तर भगवंताने सांगितलं मोह असतो. मोह म्हणजे पुन्हा 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 भेटू दे, माझ्याच मनासारखं पुन्हा पुन्हा होऊ दे, मला पुन्हा पुन्हा भेटू दे, हे जे काही आहे ना त्याला मोह म्हटलेला आहे. आणि मोह दुःखात टाकतो. तुम्ही कुत्र्याची गोष्ट ऐकता माझ्याकडून, लालची कुत्ता ऐकली की नाही, नाही ऐकली तुम्ही, बापा आम्ही तर किती वेळेस सांगितली आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवर. आम्हाला लहानपणी धडा होता, लालची कुत्ता. एका कुत्र्याला भाकर भेटते एका दारावर, ते भाकर तोंडात पकडते, त्याला वाटते बा आपलं कोणी घनगोत येईल आपल्याकडे, त्या भाकरीत हिस्सा तयार होईल, वाटा तयार होईल, म्हणून ते पळते गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर पडते, ते लागते एक नाला, नाल्यावर राहते पूल, त्या पुलावर जाते, दमते, थकते आणि तिथं थांबते. सहज खाली पाहते तर खाली पाणी राहते, असं संथ पाणी, शांत. त्या पाण्यात त्याचं चित्र दिसतं, प्रतिमा दिसते, आणि त्याला वाटते अरे दुसरं एक कुत्रा खाली, आणि त्याच्या हातात त्याच्या तोंडात भाकर आहे, माझी तर माझ्याकडे आहेच आहे, पण ती पण भेटली पाहिजे, म्हणून काय करते, भुंकते. भुंकल्या भुंकल्या काय होईल, बापा तोंडात असलेली भाकर पाण्यात, हातचं गेलं का नाही. तर मोहाचा हा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. असंच होते बघा, सगळंच जाते, कामातून जाते. मोहाला बळी पडू नये म्हणाले भगवान बुद्ध. कोणताही मोह असो त्याला बळी पडता कामा नये. मोहाला जर बळी पडलो तर दुःखच वाट्याला येते म्हणाले भगवान बुद्ध. आता बघा, तुम्हाला तुमच्याच जीवनातलं उदाहरण मी नेहमी सांगत असतो. मुलगा झाला की लोक पेढे वाटतात, मुलगी झाली की जिलेबी वाटतात. आता हे कोणत्या शास्त्रज्ञानं शोध लावला की याचा शोध अजूनही लागला नाही.
लोक भरपूर अशा काही गोष्टी अशाच करतात की लोक करतात म्हणून. कितीतरी अशा गोष्टी आहे की लोक करतात म्हणून आपण करायचं आहे. मी त्या दिवशी सहज विचारले एका कार्यक्रमात की बा तुम्ही हे मंगळसूत्र आई वापरता तर हे काळे मणी कोण सांगितलेले आहेत वापरायला, आणि मंगळसूत्र असं खोलगट का असते, तर ते मुख्यच बसले. ते शिकले सवरलेले होते. मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही लय डिग्र्या घेतल्या असतील, सांगू शकता का तुम्ही की हे मंगळसूत्र खोलगटच का, मणी काळेच का, बायांच्याच पायात जोडवे का, माणसाची बिलकुल काहीच अशी ओळख नाही की त्यांचं लग्न झालंय म्हणून महिलांच्याच वाट्याला का. ते म्हणे याचा तर आम्ही विचारच केला नाही म्हणे कधी. बाबा तुम्ही तरी काही केला विचार, तुम्हाला याचं उत्तर देता येईल का. आता काहींनी ते वापरलं नाही, अशोक चक्र आला आता, काहींनी सोनं वापरलं, पण ते ज्यांच्या खरंच याच्या गळ्यात आहे ते समजते का आपल्याला, नाही समजत. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, आता हा विषय वेगळा आहे म्हणून बोलत नाही याच्यावर, पण सांगतोय जस्ट की भगवान बुद्ध म्हणाले मोहाला बळी पडलेले असतात लोक, आणि मोहाला जर बळी पडले तर ते मोह काय उत्पन्न करते, दुःख उत्पन्न करते. मोह आज ना उद्या, उद्या ना परवा, हे खुर्चीचा मोह ज्यांना आहे का नाही, तुम्ही त्यांचा बारीक अभ्यास तर करा, लय परेशान असतात लोक. लय ज्यांना मानपान घेण्याची लय सवय लागली त्यांना मानपान तर देऊ नका. मी नेहमी सांगतो, लय काही महिला, माझ्या माता भगिनी, काही पुरुष, काही भाई, काही दादा, दुसऱ्याकडून मोठेपणा मिळवण्याचा लयच हापापलेले. समजा एखाद्या कार्यक्रमात गेले आणि यांना कोणच विचारलं नाही, सारा कार्यक्रम चांगला झाला, याला विचारलं हिला विचारलं कसा काय कार्यक्रम चांगला झाला, कार्यक्रमात काय विचारता, मी गेलो तिथं मला कोणी बोललं नाही, काय नाही, त्यांचं काय कुठं काय असते काय चालतं असं कोण, मी एवढा मोठा, मी एवढी मोठी, एवढं माझं नाव गाव, मला तिकडं शाल दिली, मला तिकडं काय पांघरलं, माझं नाव घेतलं आणि मला तिथं काहीच दिलं नाही, विचारलं नाही, असे म्हणतात लोक. बघा म्हणतात का नाही, मोह असतो आणि मोहाला बळी पडणं दुःखदायी आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले हे तिसरा प्रसंग आहे, या तिसऱ्या प्रसंगी आपण सतर्क असायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे, नाही तर दुःखच उत्पन्न होते. समतेमध्ये राहायला पाहिजे आपण. ठीक आहे, जो हुआ हो हुआ, जे होते ते होते आहे, नाही का, जे काही व्हायचं ते होते आहे. हा तिसरा प्रसंग. चौथा प्रसंग सांगितला बघा कोणता, की अहंकाराचा. जेव्हा जेव्हा अहंकार उत्पन्न होईल तेव्हा आपण सावध असायला पाहिजे. आणि राहतो का सावध आपण अहंकार उत्पन्न झाल्यावर, राहतो का सावध, राहतात लोक अहंकार उत्पन्न झाल्यावर. अहंकार, घमेंडी, मीपणा असं टाईटच. मी सांगतो ते नदीच्या किनाऱ्यावरती झाडं असतात तसे टाईट लोक, स्त्री असो की पुरुष असो, असंच माझा टेंबा, माझीच मशाल सगळीकडे, मलाच विचारा, मलाच माना, मलाच विचारा, मलाच माना, मलाच करा, काय जे करायचंय ते बापा माझ्याशिवाय कोणीच नाही म्हणते. काय करतो ते, लय लोकांना असं वाटते, परंतु अहंकार ही मोठा डेंजर आहे म्हणाले भगवान बुद्ध, दुःखाचं मूळ आहे. चौथा प्रसंग कोणता सांगितला, कोणत्या प्रसंगी सावध राहा म्हणाले भगवान, अहंकार निर्माण होऊ देऊ नका. स्त्री असो पुरुष असो, धर्मगुरू का असे ना, अहंकार निर्माण होऊ देऊ नका. मग तो ज्ञानाचा अहंकार असेल, तो धम्माचरणाचा का अहंकार असे ना, धम्माचरणाचा पण अहंकार बरा नाही. सुत्त येतात, गाथा येतात त्याचा अहंकार, विहारात जातो त्याचा अहंकार, पुस्तक वाचतो त्याचा अहंकार, लिहितो त्याचा अहंकार. अहंकार चांगला नाही. तो मी असो का तुम्ही असो, कारण आपल्यामध्ये आपल्याला जे आपल्याकडे जे आहे त्याचा अहंकार असेल तर आपल्यापेक्षा असे लय लोक आहेत या जगतामध्ये की त्यांच्याकडे पण आपल्यापेक्षा लय काय काय आहे, नाही का. का भंतेजी काय करुणा भंतेजीच आहे का. समजा अहंकार बाळगत असेल तर बापा असे हजारो भंतेजी आहेत. मी पण अहंकार बाळगता कामा नये, कोणी पण असेल. सौंदर्याचा अहंकार, आपल्यापेक्षा तर लय सौंदर्यवान लोक आहेत, नाहीत काय जगात, आहेत ना. समजा आपण लय डिग्र्या घेतल्या, शिकलेले आहोत, आपणच शिकलेले आहोत का, अशा लय डिग्र्या घेतलेले लोक आहेत. समजा आपण डॉक्टर आहे, त्याचा अहंकार आहे का, एकटेच डॉक्टर आहे का, आहे का, नाही आहे. आपला मुलगा लयच हुशार आहे, आपलाच मुलगा आहे का जगात हुशार, बापा लय मुलं हुशार आहेत. भगवान म्हणाले अहंकार कशातून निर्माण होईल हे सांगताच येत नाही. कोणाला तर बापा स्वयंपाकाचा अहंकार असेल, मला जे जमते ते कोणालाच जमत नाही. आता जमते तर चांगलीच गोष्ट आहे, पण मलाच जमते, मलाच जमते, मलाच जमते म्हणू बिचारे दुसऱ्यांना परेशान करतात. चांगलं आहे का हे, नाही आहे. अहंकार दुःख निर्माण करते. आणि म्हणून भगवंताने हे चौथा प्रसंग सांगितला की अहंकार हा सुद्धा दुःखाला कारणीभूत ठरतो. आणि म्हणून या चार प्रसंगाला जेव्हा जेव्हा चार प्रसंग आपल्या समोर उत्पन्न होतील तेव्हा तेव्हा आपण
स्वहित बाळगत असेल, स्वहिताची अपेक्षा बाळगत असेल, तर आपण आळस रहित सावधगिरी बाळगली पाहिजे, तरच आपण स्वहित साधू शकतो. अन्यथा आपल्या एवढं दुःखी, आपल्या एवढं परेशान या जगात दुसरं कोणीच नाही आहे. त्यामुळे आणि सगळ्या समस्या, सगळे संकट, सगळे दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतात. या जगात असं कोणी नाही की ज्यांच्या वाट्याला समस्या नाहीत. आहे का कोणी असं? वाटते फक्त आपल्याला की माझ्याच वाट्याला समस्या आहेत, माझ्याच वाट्याला दुःख आहे, माझ्याच वाट्याला परेशाने आहेत, असं वाटते फक्त आपल्याला. पण हकीकतमध्ये ॲक्च्युअलमध्ये ते खरं असते काय? असते खरं नाही आहे. प्रत्येकाच्या वाट्याला समस्या आहे. त्या समस्यांवरती आपल्याला तोडगा काढता आला पाहिजे. आणि धार्मिक जीवन जगणे अर्थात बुद्ध धम्माचं आचरण करणे हा तोडगा आहे, हे सोल्युशन आहे. आणि पटाचार्याच्या माध्यमातून, किसा गौतमीच्या माध्यमातून, अनेकांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो बौद्ध धम्मामध्ये की समस्या, दुःख, पीडा ज्यांच्या कुणाच्या वाट्याला आले त्या लोकांनी आपल्या जीवनामधल्या समस्या सोडविण्यासाठी अर्थात दुःखमुक्त होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. बघा, तुम्ही वारुळ पाहिलं का? वारुळ पाहिलं? वारुळ नागपंचमीला काही लोक बघा जाऊन पूजतात, तिथं दूध घेऊन जातात. साप निघाला तर परेशान होतील खरं, पण लोक पूजायला जातात ना. ते साप मुंग्या, ते वारुळ मुंग्यांनी बनवलेलं असते. बघा, बघितलं का तो? साप जे वारुळ असते ना, वारुळ मुंग्यांनी बनवलेलं असते. आणि म्हणून प्रयत्न केल्यावर काय नाही होऊ शकत, काहीही होऊ शकते प्रयत्न केल्यावर. त्या काळामध्ये बघा या ठिकाणी हे स्तूपांचं निर्माण केलं. इसवी सन पूर्व 6वं शतक, इसवी सन पूर्व 3रं शतक, 4थं शतक, 2रं शतक, इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत इथे स्तूपाचं आणि या शिलालेखांचं निर्माण करण्यात आलं. बघा, आणि त्यामुळे जीवनामध्ये प्रयत्न करत राहिले पाहिजे, प्रयत्नाला फळ मिळते. जे लोक धम्माचरणाचे प्रयत्न करतात तेच जीवनामध्ये सुखी बनू शकतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेल की प्रयत्न केले तरच फळ आहेत, नाहीतर थांबला तो संपला, अशी एक म्हण आहे. बघा, एक व्यापारी होता याच काळातला, त्याच्याकडे मोटार गाडी होती आणि त्या मोटार गाडीतून एका गावावरून दुसऱ्या गावाला चालला होता. त्याच्याकडे एक ड्रायव्हर होता आणि ड्रायव्हरच्या शेजारी तो व्यापारी बसला. आणि पावसाळ्याचे दिवस होते थोडेफार, नेमकाच जून जुलैचा महिना होता, जूनचा महिना. तो एका गावापासून दुसऱ्या गावी चालला होता आणि जात असताना ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि गाडी निघाली. गावापासून खूप लांबपर्यंत गेल्यानंतर एक वादळ सुटलं. वादळ, प्रचंड वादळ आलं, आभाळ भरून आलं एकदम. आणि तेव्हा मग ड्रायव्हरला भीती वाटायला लागली, कारण काळोख निर्माण झाला. आणि ड्रायव्हरला वाटलं की बा आपले मालक सोबत आहे, व्यापारी सोबत आहे, श्रीमंत व्यापारी, आणि आपण गाडी साईडला थांबवायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी गाड्या थांबवल्या होत्या आणि बाजूलाच नदी होती बघा तिथे. तिथून क्रॉस करताना हा ड्रायव्हर पुन्हा विनवणी करत होता मालकाला की साहेब गाडी थांबवू का मी, गाडी थांबवू का मी. सगळ्या गाड्या थांबल्या तर मालक म्हणत होता गाडी थांबवू नको, गाडी सुरू ठेव, गाडी थांबवू नको, गाडी सुरू ठेव, गाडी थांबवू नको, गाडी सुरू ठेव म्हणता 2-4 वेळेस त्याने सांगितलं. पण मालकाने सांगितलं, मालक जाणकार होता, हुशार होता, अनुभवी होता. ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबवायची नाही, बिलकुल गाडी सुरूच ठेवायची. आणि गाडी सुरूच ठेवली. बाकीच्या लोकांनी गाड्या लावल्या होत्या. ही गाडी हळूहळू त्याला सांगितलं फक्त स्पीड वाढवू नको गाडीची, गाडी हळूहळू चालू ठेव. गाडी चालू ठेवली, पुढे गेली. काही अंतरावर गेले, काळोख संपला, वादळ संपलं आणि एकदम निरभ्र सगळं आकाश दिसू लागलं, सूर्य दिसू लागला. आणि तेव्हा मग मालकाने सांगितलं की आता गाडी साईडला घे, आता गाडी थांबव. आणि मग गाडी थांबवली. दोघे गाडीच्या खाली उतरले आणि त्या ड्रायव्हरने विचारलं मालकाला की साहेब ह्याचं काय कारण होतं की तुम्ही एवढे गाड्या थांबलेले असताना, एवढा काळोख झाला होता, वादळ आलं होतं, आणि तरी तुम्ही म्हणत होतात की गाडी थांबू नको, गाडी सुरूच ठेव हळूहळू. तर तो मालक म्हणे मी लय पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत, या मार्गाने मी अनेकदा आलेलो आहे. ते नवखे गाडीवाले आहेत, नवखे ड्रायव्हर आहेत, ते नवीन आहेत आणि त्यांना माहिती नाही की जर तिथे आपण थांबलो असतो तर तिथे एक नदी आहे, त्या नदीला जर कधी पूर आला असता, त्या तेवढ्या अंतरामध्ये जेवढ्या कोणत्या गाड्या असतात त्या जर कधी थांबल्या
तर पुराने त्या वाहून जाऊ शकतात. आणि हा तो प्रसंग अवकाळी पावसाचा आहे आणि या दरम्यान गाड्या थांबल्या तर वाहून जाऊ शकतात हे मला माहिती होतं. जरी तुला काही जास्त दिसत नव्हतं, ड्रायव्हिंग करताना त्रास होत होता, परंतु माझा अनुभव होता की जर प्रयत्न केले तर या काळोखातून वादळातून आपण बाहेर पडू शकतो. आणि बाहेर पडल्यानंतर आपल्यामध्ये असलेली भीती किंवा हा जो काही दुःखाचा संकटाचा प्रसंग आहे तो निघून जाऊ शकतो. आणि म्हणून आता मला सांग, आता काही दुःख आहे का, आता काही भीती आहे का, आता काही संकट आहे का, आता काही काळोख आहे का? तो म्हणाला नाही. आणि म्हणून अशा प्रसंगी आपण धीर सोडायचा नसतो, आपण पुढे आणि पुढे चालायचं असते, प्रयत्न चालू ठेवायचे असतात. प्रयत्न चालू ठेवले तर नक्कीच आपण अशा वादळांमधून बाहेर पडू शकतो. परंतु जे प्रयत्न करत नाहीत, जे घाबरून जातात, ते मात्र वादळाच्या तडाख्यात सापडतात आणि ते वाहून जातात, म्हणजे जाग्यावरच दुःखी होतात. आणि त्यामुळे मी हा दृष्टांत यासाठी सांगतोय आपणास की जरी समस्या अडचणी आपल्या वाट्याला आल्या, दुःख जरी वाट्याला आलं, तरी धम्मावरती आपली श्रद्धा असली पाहिजे, बुद्धाच्या विचारांवरती आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि बुद्ध धम्माचे आचरण करून आपल्या दुःखातून मुक्त होण्यासाठीचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. शील पालन करत राहिलं पाहिजे, दान केलं पाहिजे आणि ध्यान करून आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देण्याचा आपण प्रयत्न करत राहावा. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. कविताताई गेडाम यांच्या माध्यमातून आम्हाला इथे निमंत्रण देण्यात आलं आणि सर्व महिला मंडळाचं मी कौतुक करेल की तुम्ही महिला असून देखील एवढ्या चांगल्या प्रकारे बापा ते नंतर सांगू, भंतीजी सांगतील, वेळ झाला आता जास्त माझ्या प्रवचनाचा. आणि त्यामुळे बघा की तुम्हा सर्वांचं मी कौतुक करेल. धम्मदेसना होत राहतात. आमचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला प्रवचन ऐकायचे तर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे आणि आपल्या घरी प्रवचन ऐकवत राहावेत. सगळ्यांच्यासाठी विषय असतात आपल्या प्रवचनांमध्ये. तुम्ही जर कधी ऐकत असाल तर, म्हणजे पतीसाठी पण विषय आहे, पत्नीसाठी पण विषय आहे, जावांसाठी विषय आहे, नंदनसाठी विषय आहे, दीरासाठी विषय आहे, भावासाठी विषय आहे, पत्नीसाठी, पतीसाठी, सासूसाठी, सासऱ्यासाठी, कोणाला सोडत नाही आपण. तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर सगळ्यांच्यासाठीचेच प्रवचन आहेत. आणि निश्चितपणे वेळेच्या अभावी अधिक मी बोलत नाही, मी माझ्या प्रवचनाला इथे पूर्ण विराम देतो. सर्वांच्या प्रती मंगल मैत्री भवतो. सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.